वसईला. मग मी म्हणाले नाही जाऊ दे. मग त्यानंतर पुन्हा एकदा तुम्ही नाश्ता करत होता, सगळ्यांचा नाश्ता झाला होता आणि तेव्हा दादा आले. मी तुम्हाला सांगणार, ऐका ना, मला तुमच्याशी बोलायचं. मी बोलणार की मी ज्या क्लासला जाते ना तो क्लास, आणि दादा म्हणाले अवी तू मला सोडतोस का? आणि तुम्ही म्हणाले अगं काय आहे, नंतर बोलू ना आपण, इतकी काय घाई आहे? आठवतं तुम्हाला? एकदम मी हिम्मत करून थरथरत्या हाताने ती चिठ्ठी लिहिली. तुम्हाला जे काही सांगायचं होतं ते त्यात लिहिलं होतं, तुमच्या डब्यात ठेवली होती. पण त्या दिवशी तुम्ही डबाच खाल्ला नाही, तुम्ही राघव भाऊजींचा डबा खाल्ला. ती चिठ्ठी तुम्हाला मिळालीच नाही. मला सांगा आता यात माझा काय दोष? त्यानंतर मी पिहूला सांगितलं, पिहू तुला आठवतं ना, मी तुला सांगितलेलं की आपण सांगूया. आम्ही दोघांनी ठरवलं की आज तर बाबांना सांगायचंच, आज अविनाशला सांगून टाकायचं. नेमकं त्या दिवशी मला ते रेडिओ स्टेशनला जायचं होतं. तिकडे जो इंटरव्ह्यू दिला ना हो, तो मला द्यायचा नव्हता. मला त्यांनी फोर्स केलं द्यायला, कारण त्या बाई आल्या नव्हत्या म्हणून मी दिला. आणि मी जे काही बोलले ना इंटरव्ह्यू मध्ये ते अगदी मनापासून बोलले. एक स्त्री म्हणून मला जे काही वाटलं ते मी बोलले. आपल्या घरचं मला काही बोलायचं नव्हतं. तेव्हा मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत होते की तो इंटरव्ह्यू अर्धवट झाला. त्याच्या पुढे मी खूप काही चांगलं बोलले आपल्या घराविषयी, तुमच्याविषयी, आईंविषयी, पण तुम्ही ऐकूनच नाही घेतलं. काय केलं तुम्ही? मला म्हणालात की मला खूप अभिमान वाटतोय तुझा. आपल्या अख्ख्या कुटुंबात असं कोणी केलं नाही, कोणी रेडिओ स्टेशनला जाऊन बोललं नाही. तू बोललीस दिव्यांना घेऊन जायचं म्हणून तुम्ही मला त्या जंगलात सोडून आलात. विनाश, मला काळोखाची भीती वाटते. त्या जंगलात माझी जी काही अवस्था झाली, असे जे काही हाल झाले ते जर मी तुम्हाला सांगितलं. त्या जंगलातनं मी कशी सुटले ते माझंच मला माहितीये. आणि मी म्हणतोय ना, माझं चुकलं अगं. मी खूप अक्षम्य चूक केली आणि यासाठी मी आज नाही, आयुष्यभर माफी मागायला तयार आहे. पण आपल्या घरी चल ना ग, आपल्या प्रथमसाठी, आपल्या माणसांसाठी घरी चल ना. सीमा, आता तू ना असं राणीसारखी जगायची सवयच करून. जरी भाऊजी अनुला आणायला गेले असले तरी अनु काही घरी परत येणार नाही नक्की. त्यामुळे आता हे घर, ही सगळी प्रॉपर्टी फक्त आणि फक्त तुझीच. कमाल. वा ताई, आय एम बॅक. ए बाई, तुला नॉक वगैरे करायची पद्धत नाहीये का ग? अहो, एवढा हॉलचा दरवाजा उघडा होता, बेडरूमचा दरवाजा असता तर केला असता नॉक. उगाच तुम्हाला त्रास नको ना म्हणून माझी मी चालले. एवढा उशीर का ग झाला तुला? अहो, त्याचं काय झालं, मी दुपारी घरी गेले, जेवले, त्यानंतर पिक्चर बघत होते आणि पिक्चर बघता बघता कधी झोपले हे माझं मलाच कळलं नाही. आता तुम्ही टाइमपास करू नका. काय काय स्वयंपाक करायचा तो पटापट सांगा. कणहंडी करायचंय, चिकन बिर्याणी करायचंय, कोरमा चिकन. आधी ना जरा साधा स्वयंपाक करायला शिक. भात, भाजी, पोळी, आमटी इतका साधा स्वयंपाक करायचा. अहो करीन की, कशाला एवढ्या डोक्याला ताण घेताय. चला मी जाते. ताई, एक विचारू? विचार ना विचार. तुझी सगळी कामं सोड आणि बाकी सगळं कर तू. मी काय म्हणते, त्या हिरोची बायको नाही आहे काय? कोण हिरो? कोणाची बायको? कशाबद्दल बोलतीये? तुमच्या घरात एकच तर हिरो आहे. अहो त्याची बायको कधी दिसली नाही मला कुठं. तुला कशाला हव्यात नसत्या चौकशा? ज्या कामासाठी आलीस ना तेवढंच करायचं. आता एक शब्द जरी काढलास ना तरी आत्ताच्या आत्ता कामावरून काढून टाके ना तुला. जा चल, स्वतःचं काम कर. हल्ली मोठी शहाणी. माझे फॉलोअर्स वाढू दे, मग बघते एकेकाकडे.